सफर खूबसूरत है मंजिल से भी. या गाण्यातली ही लाईन मला सगळ्यात जास्त आवडते. मित्रहो, तुम्ही ऐकत आहात 90.4 ग्रीन एफ-एम आणि ग्रीनची आर-जे शर्यू आहे तुमच्यासोबत. येस, ऑफकोर्स आजचा आपला विषय आहे, की लाईफमध्ये प्लॅन बी असायला पाहिजे की नको आणि असला तर त्याचे फायदे काय-काय आहेत? खरं तर प्लॅन बी हा एज्युकेशनमध्ये असायला हवा, करिअरमध्ये असायला हवा. काही जणांना असं वाटतं, की नाही प्लॅन ए असेल तर तुम्ही तुमचं 100% देऊ शकता. फॉर एक्झाम्पल नवाजुद्दीन सिद्दीकी असो किंवा बरेच जे असे जण आहेत, ते म्हणतात, की जेव्हा तुम्ही तुमचं 100% देता, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होता. मग त्याला कितीही वर्ष लागू देत ना, तुमचं तुमचं पूर्ण तुम्ही स्वतःला झोकून दिलं पाहिजे, तिथं तुम्हाला यश मिळतं. पण याचे काही तोटे सुद्धा आहेत. आता आपण बघतो, आपण जर सर्वसामान्य विचार करायला गेला, तर आता नीट एक्झामचे रिझल्ट्स आलेले आहेत, जे-ई-ईचे आलेले आहेत, सी-ई-टीचे येतील. बरेच परीक्षांचे रिझल्ट्स आता येत आहेत आणि काही वेळेला काही जणांना खूप छान यश मिळतं आणि खरंच खूप त्यांना शुभेच्छा आहेत. पण काही जणांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी यश मिळतं आणि त्यातली काही संवेदनशील मुलं आहेत ना, ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात आणि काही वेळेला डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ती टोकाचं पाऊलसुद्धा उचलतात. मग अशा वेळेला वाटतं, की अरे, एकतर यांच्या पाठीमागे विठ्ठल रखुमाईप्रमाणे पालक उभे राहिले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट प्लॅन बी हवा. म्हणजे हे जर सक्सेस नाही होत आहे, तर आपण इकडंही काहीतरी आजमावू शकतो. कारण तुम्ही एकाच क्षेत्रासाठी नाही बनलेला आहात. एकाच व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात, अनेक कौशल्य असतात. फक्त आपण ती कधी आजमावलेली नसतात. आपल्याला वाटत असतं, की हा एकच रस्ता आहे, जो आपल्याला आपल्या करिअरकडे घेऊन जातो किंवा यशस्वी आयुष्याकडे घेऊन जातो. पण अनेक मार्ग असतात. म्हणजे हम अगर हमारी मंजिल पर पहुँचना चाहते हैं, तो वो मंजिल का सफ़र तो ये ज़िंदगी है ना, और इस सफ़र में बहुत सारे ऊंच-नीच बातें आते रहेंगी, लेकिन एक बात है, प्लॅन बी हमेशा होना चाहिए. मला असं वाटतं, की प्लॅन बी असला पाहिजे. मग ते शिक्षण असो किंवा करिअर असो किंवा आपल्या लाईफमधील प्रत्येक गोष्ट असो, प्लॅन बी असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की सांगा मला. पण आणि ह्या गोष्टीवर विचार करा बरं का, कारण ही आयुष्यातली आणि या तरुणाईसाठी फार मोठा फॅक्टर आहे हा, जो त्यांना दिलासा देऊ शकतो, त्यांच्या पाठीमागे आधार बनून राहू शकतो, नाही का? 90.4 ग्रीनची आर-जे शिवू आहे तुमच्यासोबत. सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन.